हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं एका नवीन सिरीजमध्ये. भारतात काश्मीरनंतर जर कुठे स्वर्ग असेल तर तो म्हणजे नॉर्थ ईस्ट, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा स्पेशली मेघालय. तर ही सिरीज असणार आहे मेघालयबद्दल. आपण इथे 7 दिवस असणार आहे. तर या ट्रिपची सुरुवात ॲक्च्युली आसामपासून केली आहे आम्ही. म्हणजे नॉर्मली सगळी लोक आसामपासूनच करतात, कारण आसामपासून मेघालय बॉर्डर जवळ आहे आणि नियरेस्ट एअरपोर्ट गुवाहाटी तिथून आहे. पण ॲक्च्युली आता शिलाँगमध्ये एअरपोर्ट चालू झालं आहे, बट त्याला फ्रिक्वेंट फ्लाईट्स नसतात. आणि गुवाहाटीला तुम्ही फ्लाईटनी येऊ शकता, मेजर सिटीमधून तुम्हाला फ्लाईट्स मिळतील. आणि ट्रेननी येऊ शकता, पण ट्रेननी साधारण 2-2.5 दिवस लागतात. सो फ्लाईट प्रेफर केलेली कधी उत्तम. तर आत्ता आम्ही 12:30पर्यंत इथे पोचलो. सो अर्धा दिवस तर गेला. सो आजचा प्लॅन असणार आहे, पहिले तर कामाख्या देवी टेम्पल, जे शक्तिपीठांचं शक्तिपीठ महापीठ आहे. आजच्या दिवसातला पहिला स्पॉट कामाख्या मंदिर, 52 शक्तिपीठांमधलं एक आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे म्हणजे ज्या देवीच्या कोकमधून पृथ्वीचा जन्म झाला असं म्हणतात, तिथं आत्ता आपण आलोय. तर भारतामध्ये असलेल्या एकूण 51 शक्तिपीठांपैकी गुवाहाटी येथे स्थित एक शक्तिपीठ म्हणजे कामाख्या शक्तिपीठ हे अतिशय प्रसिद्ध आणि चमत्कारी आहे. हे मंदिर आसाममधल्या गुवाहाटी येथे आहे. कामाख्या देवी मंदिरात अघोरी आणि तांत्रिकांची प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कामाख्या मंदिर हे सर्व शक्तिपीठांचे शक्तिपीठ म्हणजेच महापीठ मानले जाते. या मंदिरासंबंधी काही रहस्य आता आपण पाहूया. शक्तिपीठांमागची कथा तुम्हाला माहितीच असेल. त्याच कथेप्रमाणे माता सतीने जेव्हा आपला देह सोडला, तेव्हा भगवान विष्णूने सती मातेशी असलेली भगवान शिवाची आसक्ती दूर करण्यासाठी आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे 51 भाग केले होते. त्याच 51 भागांपैकी सतीचा योनी भाग हा कामाख्यात पडला होता. त्यामुळेच कामाख्या हे अतिशय शक्तिशाली पीठांपैकी एक आहे आणि येथे वर्षभर तुम्हाला प्रचंड भाविकांची वर्दळ बघायला मिळेल. कामाख्या मंदिर 3 भागात बनवलेले आहे. पहिला भाग हा सर्वात मोठा आहे, पण प्रत्येकाला त्यात जाण्याची परवानगी नाही. दुसऱ्या भागात मातेची मूर्ती म्हणजेच आपल्याला तिथे मातेचे दर्शन घेता येते. आणि तिथून पुढे मागे 3ऱ्या भागात दगड आहे आणि तिथून सतत पाणी येत असते. असे मानले जाते की मातेला मासिक पाळी महिन्यातील 3 दिवशी येते. हे 3 दिवस मंदिराचे दरवाजे सगळ्यांसाठी बंद असतात. 3 दिवसानंतर पुन्हा पूर्ण धूमधडाक्यात दरवाजे उघडले जातात. तंत्र साधनेसाठी हे ठिकाण सर्वात महत्त्वाचे मानले जाते. याच मंदिरात अजून एक लक्षात घेण्याची बाब म्हणजे तुम्हाला इथे दुर्गा देवी, महालक्ष्मी देवी, देवी अंबा या कुठल्याच देवींची चित्र, मूर्ती किंवा काहीच दिसणार नाही. पण त्याच उलट इथल्या मंदिराच्या गाभाऱ्यात एक कुंड आहे, जे नेहमीच फुलांनी लपवलेलं असतं आणि तिथून सतत पाणी वाहत असतं. चमत्कारांनी भरलेल्या अशा या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते आणि याच कारणामुळे देवीला इथे रजस्वला पण होते. आणि हेच एक कारण आहे ज्यामुळेच या मंदिराचं नाव कामाख्या असं पडलं. इथे तशी तर तुम्हाला वर्षभर गर्दी बघायला मिळेल, पण त्यात सुद्धा दुर्गा पूजा, अंबुवासी आणि मनासा पूजा या 3 पूजेसाठी इथं लाखोंची संख्या येते. प्रत्येक वर्षी इथं होणाऱ्या अंबुवासी मेळ्याच्या दरम्यान मागे असलेल्या ब्रह्मपुत्र नदीचे पाणी लाल होते, म्हणजेच देवीला रजस्वला होते. आणि हेच पाणी 3 दिवसांसाठी लाल असतं, जे देवीच्या मासिक पाळीमुळे होतं असं इथं मानले जाते. आणि याच 3 दिवशी मंदिर बंद असतं. अजून एक खतरनाक गोष्ट म्हणजे इथे दिला जाणारा प्रसाद. देवीच्या मासिक पाळीच्या 3 दिवसात मूर्तीखाली पांढऱ्या कलरचा कपडा ठेवला जातो 3 दिवस, जेव्हा मंदिर बंद असतं. आणि हेच मंदिर जेव्हा 3 दिवसांनी उघडतं, तेव्हा तोच पांढरा कपडा किंवा ते कापड पूर्ण लाल झालेलं असतं आणि ओलं झालेलं असतं. आणि हाच लाल रंगाचं वस्त्र किंवा हेच लाल रंगाचं कापड भक्तांना प्रसाद म्हणून दिलं जातं. आहे ना एकदम विचार करायला लावणारं. किंवा पुढची गोष्ट म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं
काली किंवा त्रिपुरा देवीसारखंच कामाख्या देवी ही तांत्रिक लोकांची खूप महत्त्वाची देवी मानली जाते. त्यामुळे शंकराचा अवतार असलेल्या नववधूच्या रूपात या देवीची इथं पूजा केली जाते. त्याने आपल्याला मुक्ती मिळते किंवा आपल्या मनोकामना पूर्ण होतात, असं इथल्या लोकांची मान्यता आहे. तिसरी म्हणजेच इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा किंवा मनोकामना ही पूर्ण होते, असं इथल्या लोकांचं मान्यता आहे. पुढचं म्हणजे इथले तांत्रिक. आपण जे म्हणतो काळी शक्ती किंवा बुरी शक्ती, या सगळ्यांचा नायनाट करण्यासाठी इथले तांत्रिक पूर्णपणे सक्षम आहेत, असं इथे मानलं जातं. आणि त्यामुळेच इथं येऊन लोक तांत्रिकांकडून पूजापाठ करून घेतात आणि त्याचप्रमाणे स्वतःसाठी धन, आरोग्य, ऐश्वर्य, मूल या सगळ्याची प्राप्ती व्हावी यासाठी कामाख्याच्या तीर्थयात्रेला सुद्धा जातात. पुढची आणि शेवटची बाब म्हणजे कामाख्या मंदिराला तंत्र साधनेसाठी किंवा यज्ञ पठणासाठी खूप महत्त्वाची जागा मानली जाते. याच सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथे साधू आणि तांत्रिकांची मोठी गर्दी असते. इथे आजच्या काळातही मोठ्या प्रमाणावर काळे जादू चालतात. त्यामुळेच असं इथं मानलं जातं की जर कुठल्या व्यक्तीवर काळ्या जादूचा परिणाम झाला असेल तर त्याचा उपाय म्हणून इथे तंत्रमंत्रांचे पठण आजही केले जाते. तर अशी होती शक्तिपीठांचं शक्तिपीठ असलेल्या महापीठ म्हणजेच कामाख्या देवी टेम्पलची कहाणी.